गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण कोणता पॉईंट पाहतोय? स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं स्टॅबिलिटी ऑफ अल्किन डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स. फर्स्ट फॅक्टर इज हायपर कॉन्जुगेशन, सेकंड फॅक्टर इज हीट ऑफ हायड्रोजिनेशन अँड थर्ड फॅक्टर इज हीट ऑफ कंबशन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट कंप्लीट केलं आहे हायपर कॉन्जुगेशन आणि आज आपण पाहतोय हीट ऑफ हायड्रोजिनेशन. म्हणजे अल्किनची जी स्टॅबिलिटी आहे ती अजून कशावरती डिपेंड असते? तर हीट ऑफ हायड्रोजिनेशनवरती सुद्धा डिपेंड असते. आता ही हीट ऑफ हायड्रोजिनेशन म्हणजे काय? तर हायड्रोजिनेशन हा वर्ड पहा, हायड्रोजिनेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हायड्रोजिनेशन? ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिले हायड्रोजिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन. याच्या नावातच आहे पहा हायड्रोजिनेशन. हायड्रोजन हा वर्ड आहे. हायड्रोजिनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड हायड्रोजिनेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ हीट ऑफ हायड्रोजिनेशन? हीट ऑफ हायड्रोजिनेशन म्हणजे काय? एकदम इझी आहे. हायड्रोजिनेशन रिएक्शनमध्ये जेव्हा हायड्रोजिनेशन रिएक्शन होत असते त्यावेळेस जी हीट रिलीज होते, जी हीट बाहेर पडते त्या हीटला काय म्हणतात? हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं म्हणतात. हीट ऑफ हायड्रोजिनेशनचे आपण थोडीशी सिस्टमॅटिक डेफिनेशन लिहा. हीट ऑफ हायड्रोजिनेशन हे शॉर्टमध्ये HOH असं लिहितात. HOH म्हणजेच काय? हीट ऑफ हायड्रोजिनेशन. हीट ऑफ हायड्रोजिनेशनची डेफिनेशन काय पहा. फर्स्ट आपण हीट ऑफ हायड्रोजिनेशनची डेफिनेशन लिहा. द अमाऊंट ऑफ हीट रिलीज किंवा तुम्ही हा पण वर्ड यूज करू शकता इव्हॉल्ड. द अमाऊंट ऑफ हीट रिलीज ऑर इव्हॉल्ड when one molecule of alkene reacts with hydrogen is called HOH, heat of hydrogenation. नीट लक्ष द्या. हीट ऑफ हायड्रोजिनेशन म्हणजे काय? मी तुम्हाला शॉर्टमध्ये डेफिनेशन काय सांगितली होती? हायड्रोजिनेशन रिएक्शनमध्ये, हायड्रोजिनेशन याचा अर्थ ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजिनेशन रिएक्शनमध्ये जी हीट बाहेर पडते, जी हीट तयार होते त्या हीटला आपण काय म्हणतो? हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं म्हणतो. आता थोडेसे आपण सिस्टमॅटिक डेफिनेशन लिहिले. काय लिहिले पहा? दी अमाऊंट ऑफ हीट रिलीज म्हणजेच काय? बाहेर पडणे. इव्हॉल्ड, दी अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्ड कधी? वेन वन मॉलिक्यूल ऑफ अल्किनचा जेव्हा एक मॉलिक्यूल काय होतो? रिॲक्ट होतो. कोणासोबत रिॲक्ट होतो? हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो. जर अल्किनची रिएक्शन हायड्रोजनसोबत झाली तर हायड्रोजनची ॲडिशन होणार आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोजिनेशन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा अल्किनचा एक मोल हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा जी हीट बाहेर पडते, जी हीट तयार होते त्या हीटला काय म्हणतात? हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं म्हणतात. आपण एक रिएक्शन लिहूया म्हणजे अजून थोडंसं तुमच्या ही डेफिनेशन लक्षात येईल. आपण एक अल्किन घेऊया. दिस इज अल्किन. अल्किनमध्ये काय असतं सांगा? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज अल्किन. हा आपण घेतला आहे अल्किनचा एक मॉलिक्यूल प्लस आपल्याला काय करायचं सांगा? याच्यामध्ये हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. हायड्रोजनची ॲडिशन प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे इथे आपण कॅटलिस्ट कोणतं यूज करू शकतो? प्लॅटिनम हा मेटल यूज करू शकतो किंवा पॅलेडियम हा मेटल आपण यूज करू शकतो किंवा निकेल हा आपण मेटल यूज करू शकतो. इथे आपण कॅटलिस्ट यूज करू शकतो प्लॅटिनम किंवा पॅलेडियम किंवा निकेल. काय होणार सांगा? ह्या H2ची ॲडिशन इथे होणार. डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनमध्ये आहे त्यामुळे काय होणार? एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होणार, एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. काय होणार आहे? एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. आपल्याला स्ट्रक्चर पुढे काय मिळेल? सी आणि सीमध्ये कोणता बॉन्ड राहील आता सांगा? सिंगल बॉन्ड राहील. ॲडिशन झाले ना त्यामुळे सिंगल बॉन्ड राहील. ह्या सीला एक हायड्रोजन अटॅच होईल, ह्या सीला एक हायड्रोजन ॲटम अटॅच होईल. ह्या सीच्या ह्या दोन व्हॅलन्सीज राहिलेल्या ह्या दोन व्हॅलन्सीज ह्या कार्बनच्या. आता पहा काय झालं याच्यामध्ये? अल्किनचा एक मोल काय झाला आहे? हायड्रोजनसोबत रिॲक्ट झाला आहे, हायड्रोजनसोबत कंबाईन झाला आहे. त्यावेळेस जी हीट बाहेर पडेल, आता याच्यामध्ये काय तयार होते? हीट तयार होते प्लस हीट.
प्लस हीट आणि ह्या हीटलाच आपण काय म्हणतो हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं म्हणतो. लक्षात आलं हीट ऑफ हायड्रोजिनेशन म्हणजे काय एकदम इझी आहे. दी अमाऊंट ऑफ हीट रिलीज म्हणजे बाहेर पडणे इव्हॉल्ड म्हणजे प्रोड्यूस होणे तयार होणे. दी अमाऊंट ऑफ हीट रिलीज वेन वन मॉलिक्यूल ऑफ अल्किन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इज कॉल्ड हीट ऑफ हायड्रोजिनेशन. समजलं सर्वांना. म्हणजे अल्किनचा जेव्हा एक मॉलिक्यूल हायड्रोजनसोबत कंबाईन होतो तेव्हा जी हीट तयार होते त्या हीटला काय म्हणतात हीट ऑफ हायड्रोजिनेशन असं म्हणतात. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्या रेशमध्ये हीट का तयार होत असेल, हीट का प्रोड्यूस होत असेल, हीट का रिलीज होत असेल. पहा याच्यामध्ये एकदम इझी आहे. मला सांगा अल्किनमध्ये कोणता बॉन्ड आहे, अल्किनमध्ये कोणता बॉन्ड आहे मला सांगा. अल्किनमध्ये आहे डबल बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो, एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो आणि एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड कसा असतो सांगा, पाय बॉन्ड कसा असतो वीक असतो ना पाय बॉन्ड. पाय याच्यामध्ये काय आहे अल्किनमध्ये पाय बॉन्ड आहे आणि पाय बॉन्ड हा कसा आहे वीक आहे. मला सांग इथे काय झालं जेव्हा H2ची ॲडिशन झाली तेव्हा याच्यामधला एक बॉन्ड काय झाला आहे ब्रेक झाला ना. कोणता बॉन्ड ब्रेक झाला आहे तर पाय बॉन्ड ब्रेक झाला आहे कारण पाय बॉन्ड वीक असतो. पाय बॉन्ड काय झाला इथं ब्रेक झाला आहे पाय बॉन्ड ब्रेक. आणि आपल्याला माहिती आहे पाय बॉन्ड हा कसा असतो वीक असतो ना. पाय बॉन्ड हा कसा असतो वीक असतो. त्यानंतर इथे काय तयार झालं सांगा अल्केन तयार झाला आहे. हा अल्केन आहे. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे अल्केन तयार झाला आहे. मला सांगा इथे कोणता बॉन्ड तयार झाला आहे तर इथे पाय बॉन्ड दिसतो का तुम्हाला कुठे नाही दिसत. मग इथे तयार काय झालं आहे तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये एक नवीन बॉन्ड तयार झाला आहे. मग कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड कोणता आहे सिग्मा बॉन्ड आहे. ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे सिग्मा बॉन्ड आहे. किती सिग्मा बॉन्ड तयार झाले 2. हा एक नवीन सिग्मा बॉन्ड तयार झाला, हा एक नवीन सिग्मा बॉन्ड तयार झाला. म्हणजे किती सिग्मा बॉन्ड तयार झाले 2 सिग्मा बॉन्ड तयार झाले. सिग्मा बॉन्ड फॉर्म. इथे काय झालं होतं सांगा पाय बॉन्ड ब्रेक झाला होता आणि ते काय तयार झाले सिग्मा बॉन्ड तयार झाले सिग्मा बॉन्ड फॉर्म. आता मला सांगा सिग्मा बॉन्ड हा कसा बॉन्ड आहे तर सिग्मा बॉन्ड आहे स्ट्रॉंग बॉन्ड. सिग्मा बॉन्ड हा कसा आहे स्ट्रॉंग बॉन्ड. म्हणजे हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये दिस इज ओव्हरऑल हायड्रोजनेशन रिएक्शन कारण हायड्रोजनची ॲडिशन झाली आहे. म्हणजे ही पूर्ण रिएक्शन कोणतं आहे हायड्रोजनेशन रिएक्शन आहे. हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये काय होतं आहे हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये वीक पाय बॉन्ड ब्रेक होतो आहे आणि स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार होतो आहे. नीट लक्ष इकडं हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये काय होते वीक पाय बॉन्ड ब्रेक होतो आहे आणि स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड तयार होतो आहे. आणि ज्या पण रिएक्शनमध्ये नीट लक्ष इकडं सेंटेन्स काय सांगतो मी ज्या पण रिएक्शनमध्ये वीक बॉन्ड ब्रेक होतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो त्या रिएक्शनमध्ये नेहमी हीट रिलीज होते. काय सांगितलं मी सेंटेन्स आता ज्या पण रिएक्शनमध्ये वीक बॉन्ड ब्रेक होतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो त्या रिएक्शनमध्ये नेहमी हीट रिलीज होते. आणि हायड्रोजनेशन रिएक्शनमध्ये तेच झाले. पाय बॉन्ड वीक आहे तो ब्रेक झाला आहे आणि सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे तो तयार झाला आहे. म्हणजे वीक बॉन्ड ज्यावेळेस ब्रेक होतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड ज्यावेळेस तयार होतो त्या रेशनमध्ये नेहमी हीट रिलीज होते. आणि म्हणून हायड्रोजनेशन रेशनमध्ये काय होते हीट रिलीज होते हीट बाहेर पडते आणि त्या हीटलाच आपण काय म्हणतो हीट ऑफ हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशनमध्ये जी हीट तयार होते त्या हीटला म्हणतात हीट ऑफ हायड्रोजनेशन. समजलं सर्वांना. आणि हीट का रिलीज होते कारण पाय बॉन्ड वीक आहे तो ब्रेक होतो, सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे तो तयार होतो. पाय बॉन्ड ब्रेक होतो, सिग्मा बॉन्ड तयार होतो आणि त्यामुळे हीट रिलीज होते. आणि म्हणून ह्या रेशमध्ये जी हीट रिलीज होते त्या हीटला आपण काय म्हणतोय हीट ऑफ हायड्रोजनेशन असं म्हणतोय. समजले सर्वांना. त्यानंतर आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय पहा हीट ऑफ हायड्रोजनेशन नीट लक्ष इकडं HOH. HOH म्हणजे काय हीट ऑफ हायड्रोजनेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. नंबर ऑफ पाय बॉन्ड्स पहा ज्या अल्किनमध्ये पाय बॉन्ड जास्त असतील नंबर ऑफ पाय बॉन्ड जास्त असतील त्या अल्किनची हीट ऑफ हायड्रोजनेशन कशी असेल जास्त असेल. येतील सर्वांच्या लक्षात. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. तर हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम विचारतात. हां कोणतं रिलेशन आहे हीट ऑफ हायड्रोजनेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. मला सांगा स्टॅबिलिटी ऑफ अल्किन जो अल्किन लेस स्टेबल असेल नीट लक्ष इकडं जो अल्किन लेस स्टेबल असेल त्या अल्किनची
हीट ऑफ हायड्रोजनेशन जास्त असेल, कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. येते सर्वांच्या लक्षात. पहा, जर अल्किनची स्टॅबिलिटी जास्त असेल, मोर स्टेबल अल्किन असेल, तर त्याची हीट ऑफ हायड्रोजनेशन कशी असेल, कमी असेल ना. लेस स्टेबल अल्किन हाय हीट ऑफ हायड्रोजनेशन, मोर स्टेबल अल्किन लो हीट ऑफ हायड्रोजनेशन, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हां, आता याच्यामध्ये प्रायोरिटी तुम्ही कशाला देणार, प्रायोरिटी पण खूप महत्त्वाची आहे. मी इथे लिहितो आहे प्रायोरिटी कशाला द्यायची, तर फर्स्ट द्यायची नंबर ऑफ पाय बॉन्ड आणि नंतर प्रायोरिटी द्यायची स्टॅबिलिटीला. हा पण खूप पॉईंट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती आपण प्रॉब्लेम पण घेणार आहोत. नीट लक्ष ठेवा. प्रायोरिटी ही फर्स्ट कुणाला द्यायची आहे प्रायोरिटी, तर प्रायोरिटी फर्स्ट द्यायची आहे नंबर ऑफ पायबॉन्डला. ज्या अल्किनमध्ये पायबॉन्ड जास्त असतील त्या अल्किनची हीट ऑफ हायड्रोजनेशन जास्त असेल आणि मग जायचं आपण स्टॅबिलिटीकडे. लक्षात आलं. तर हे 2 पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत, नोट करा. हे याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे पहा. राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ फॉलोविंग अल्किन्स. राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर. कोणत्या ऑर्डर विचारलं आपल्याला, डिक्रीजिंग ऑर्डर विचारलं आहे. ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ फॉलोविंग अल्किन, म्हणजे हीट ऑफ हायड्रोजनेशनची डिक्रीजिंग ऑर्डर आपल्याला विचारले आणि खाली आपल्याला हे 4 अल्किन दिलेले आहेत. आत्ताच आपण पाहिलं होतं हीट ऑफ हायड्रोजनेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड्स, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. आत्ता आपण रिलेशन पाहिलं होतं आणि याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला होती, तर प्रायोरिटी होती नंबर ऑफ पाय बॉन्डला. फर्स्ट प्रायोरिटी नंबर ऑफ पाय बॉन्ड अँड देन स्टॅबिलिटी. फर्स्ट आपण काय चेक करूया, नंबर ऑफ पाय बॉन्ड चेक करूया. फर्स्ट अल्किनमध्ये किती पाय बॉन्ड आहे, फर्स्ट अल्किनमध्ये किती पाय बॉन्ड आहे, एकच पाय बॉन्ड आहे ना, 1 पाय बॉन्ड. इथे सांगा पाय बॉन्ड किती आहे, इथे सुद्धा 1 पाय बॉन्ड आहे. थर्ड अल्किनमध्ये पाय बॉन्ड किती आहे, एकच पाय बॉन्ड आहे. एक डबल बॉन्ड आहे ना, डबल बॉन्डमध्ये काय असतो, एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड असतो, म्हणजे इथं एकच पाय बॉन्ड आहे. त्यानंतर इथे पण पहा एकच पाय बॉन्ड आहे, म्हणजे सर्व अल्किनमध्ये पाय बॉन्ड एकच आहे, म्हणजे 4ही अल्किनमध्ये पाय बॉन्ड सेमच आहे, एक पाय बॉन्ड आहे. त्यानंतर आता पाय बॉन्डवरून आपल्याला हीट ऑफ हायड्रोजनेशन कॅल्क्युलेट करता येईल का, नाही करता येणार, कारण 4ही अल्किनमध्ये एक पाय बॉन्ड आहे. त्यानंतर आता आपण जाऊया स्टॅबिलिटीकडे. अल्किनची स्टॅबिलिटी हायपर कॉन्जुगेशनवरती डिपेंड असते, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, ह्या फर्स्ट अल्किनमध्ये अल्फा एच किती सांगा, दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज अल्फा. डबली बॉन्डेड कार्बनटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम. हे टोटल 3 अल्फा एच, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले सांगा, टोटल झाले 12 अल्फा एच. इथे सर्वांच्या लक्षात 12 अल्फा एच. याच्यामध्ये सांगा किती आहेत, दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज अल्सो अल्फा कार्बनटम, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 6 अल्फा एच. इथे सांगा अल्फा एच किती आहेत, दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज अल्फा कार्बोनेटम, टोटल किती झाले सांगा इथे 9 अल्फा एच. इथे सांगा किती झाले, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, फक्त याच्यामध्ये एकच अल्फा कार्बनटम आहे आणि अल्फा एच किती झाले इथे 2 अल्फा एच. मग सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल, फर्स्ट आपण काय लिहूया, स्टॅबिलिटी ऑर्डर. तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर जर लिहिता आले तर त्याच्यावरून तुम्हाला हीट ऑफ हायड्रोजनेशन लिहिता येईल. मला सांगा याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर काय, ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्याची स्टॅबिलिटी जास्त. सांगा फर्स्ट इज मोर स्टेबल, त्यानंतर फर्स्ट नंतर मोर स्टेबल कोण असेल, हा थर्डवाला 9 अल्फा एच आहेत. त्यानंतर हा मोर स्टेबल असेल सेकंड अँड लास्ट असेल हा फोर्थ. फर्स्ट इज मोर स्टेबल दॅन थर्ड इज मोर स्टेबल दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर स्टेबल दॅन फोर्थ. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. आता पहा आपण लिहा HOH ऑर्डर. HOH ऑर्डर म्हणजेच हीट ऑफ हायड्रोजनेशन. आत्ताच आपण पाहिलं होतं हीट ऑफ हायड्रोजनेशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. आलं लक्षात. आता पहा ज्या अल्किनची स्टॅबिलिटी जास्त त्या अल्किनची हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी, म्हणजे काय ना रिव्हर्स ऑर्डर येणार ना हीट ऑफ हायड्रोजनेशनचे. पहा याची स्टॅबिलिटी सर्वात कमी आहे, फोरची स्टॅबिलिटी सर्वात कमी, याचा अर्थ हीट ऑफ हायड्रोजनेशन त्याची सर्वात जास्त, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग सांगा डिक्रीजिंग ऑर्डर काय येणार, फोरची
हीट ऑफ हायड्रोजनेशन कोणापेक्षा जास्त आहे, सेकंडपेक्षा जास्त आहे. सेकंडची हीट ऑफ हायड्रोजनेशन थर्डपेक्षा जास्त आहे आणि थर्डची हीट ऑफ हायड्रोजनेशन वनपेक्षा जास्त आहे. दिस इज हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑर्डर. कोणती ऑर्डर आहे, डिक्रीजिंग ऑर्डर. स्टॅबिलिटीच्या जस्ट रिव्हर्स करायचं, तुम्हाला काय मिळेल, हीट ऑफ हायड्रोजनेशनची ऑर्डर मिळेल. सो मला सर्वांना नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन. विच इज द करेक्ट ऑर्डर ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजनेशनची करेक्ट ऑर्डर कोणत्या आहे. तर इथे आपल्याला ह्या कोणत्या ऑर्डर दिलेल्या आहेत, तर ह्या सर्व आपल्याला कोणत्या ऑर्डर दिलेल्या आहेत, डिक्रीजिंग ऑर्डर दिलेल्या आहेत आणि आपल्याला खाली हे 4 अल्किन दिलेत. पहा आत्ताच आपण पाहिलं होतं हीट ऑफ हायड्रोजनेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. आणि फर्स्ट प्रायोरिटी हे कशाला होती, स्टॅबिलिटीला होती का नंबर ऑफ पाय बॉन्डला होती, नंबर ऑफ पाय बॉन्डला. फर्स्ट आपण काय करूया, पाय बॉन्ड चेक करूया. 1 पाय बॉन्ड 1 पाय बॉन्ड 1 पाय बॉन्ड 1 पाय बॉन्ड, चारहीमध्ये 1 पाय बॉन्ड आहे. त्यानंतर आपण जाऊया स्टॅबिलिटीकडे. याच्यामध्ये स्टॅबिलिटी आपण कशानं डिसाईड करतो आहे, नंबर ऑफ अल्फा एचवरून डिसाईड करतो आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले सांगा, 6 अल्फा एच. हे 3 टोटल किती झाले, 6 अल्फा एच. इथे पहा हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले, 6 अल्फा एच. हे किती झाले, 2 अल्फा एच. लिहिता येईल तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर. फर्स्ट काय लिहा, स्टॅबिलिटी ऑर्डर. एकदा तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिता आले की त्याच्यावरून तुम्हाला हीट ऑफ हायड्रोजनेशन लिहिता येईल. स्टॅबिलिटीला आणि जस्ट त्याच्या रिव्हर्स करा, तुम्हाला हीट ऑफ हायड्रोजनेशनची ऑर्डर मिळेल. कोणतं ऑप्शन आहे ते सर्च करा. आलं आन्सर. फर्स्ट आपण काय करूया, स्टॅबिलिटी ऑर्डर लिहा. आता याच्यामध्ये हा तर कसा असेल सांगा, लेस स्टेबल, कारण त्याच्यामध्ये अल्फा एच कसे आहेत, अल्फा एच कमी आहेत. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्याची स्टॅबिलिटी जास्त, म्हणजे 4ची स्टॅबिलिटी सर्वात कमी. आता पहा 1, 2 आणि 3मध्ये मोर स्टेबल कोण आहे, कारण तिन्हीमध्येही अल्फा एच सेम आहेत. हा जो आयसोमर आहे तो आयसोमर कसा आहे सांगा, दिस इज ट्रान्स आयसोमर आहे ना, दिस इज ट्रान्स आयसोमर. हा कोणता आहे सांगा, दिस इज सेस आयसोमर. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एकाच डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत अँड देअरफॉर दिस इज मोर स्टेबल. स्टॅबिलिटी ऑर्डर जर तुम्ही पाहिली तर स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये सेकंड इज मोर स्टेबल दॅन 1. ट्रान्समध्ये आणि सिसमध्ये मोर स्टेबल कोण आहे, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल. त्यानंतर काय येणार मग पहा 2 इज मोर स्टेबल. 2 नंतर काय येणार सांगा, 2 नंतर येणार 1, 1 नंतर काय येणार 3 आणि 3 नंतर कोण येणार सांगा 4. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. सेकंड इज मोस्ट स्टेबल अँड फोर्थ इज लिस्ट स्टेबल. समजलं सर्वांना. आता हे झाली स्टॅबिलिटी ऑर्डर. आता याच्या जस्ट रिव्हर्स करा, तुम्हाला काय मिळेल, हीट ऑफ हायड्रोजनेशन मिळेल, कारण हीट ऑफ हायड्रोजनेशन आणि स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 4ची स्टॅबिलिटी सर्वात कमी आहे, म्हणजे याचा अर्थ त्याची हीट ऑफ हायड्रोजनेशन सर्वात जास्त आहे. 4ची हीट ऑफ हायड्रोजनेशन सर्वात जास्त तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, बी ऑप्शनमध्ये आणि सी ऑप्शनमध्ये. जस्ट रिव्हर्स करा, 4, 3, 1, 2 4, 3, 1, 2. हीट ऑफ हायड्रोजनेशन कशाला सांगा, HOH काय असेल, हीट ऑफ हायड्रोजनेशन 4, 3, 1, 2. दिस इज हीट ऑफ हायड्रोजनेशन. असं ऑप्शन कुठे दिसतं पहा, 4, 3, 1, 2. सी ऑप्शन इज करेक्ट. एकदम इझी होतं ना, जस्ट स्टॅबिलिटीचा रिव्हर्स करायचं आहे, हीट ऑफ हायड्रोजनेशन तुम्हाला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ हीट ऑफ हायड्रोजनेशन ऑफ फॉलोविंग अल्केन्स. कोणती ऑर्डर विचारले तुम्हाला, इन्क्रीजिंग ऑर्डर विचारले हीट ऑफ हायड्रोजनेशनची. तुम्हाला दिलेत हे 3 अल्किन. फर्स्ट पाय बॉन्ड चेक करा, 2 पाय बॉन्ड 2 पाय बॉन्ड 2 पाय बॉन्ड्स, तीनही अल्किनमध्ये पाय बॉन्ड सेम. मग आता स्टॅबिलिटीकडे जावा. स्टॅबिलिटी पहा हे डाईन्स आहेत, इथे लक्षात सर्वांच्या 2 डबल बॉन्ड आहेत ना, 2 डबल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, डाईन्स म्हणतो. डाईन्स आणि डाईनची स्टॅबिलिटी आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केली होती. कॉन्जुगेटेड डाईन इज मोर स्टेबल दॅन आयसोलेटेड डाईन इज मोर स्टेबल दॅन कम्युलेटेड डाईन. याच्यामध्ये तुम्हाला कुठे कॉन्जुगेटेड दिसतं का पहा,
सेकंड इज कॉन्जुगेटेड म्हणजे काय सांगा, दोन डबल बॉन्डच्या मध्ये फक्त एक सिंगल बॉन्ड असतो. पहा, 2 डबल बॉन्ड आहेत आणि 2 डबल बॉन्डच्या मध्ये फक्त एक सिंगल बॉन्ड आहे. दिस इज कॉल्ड कॉन्जुगेटेड. आणि कॉन्जुगेटेडची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असते. हा कोणता आहे सांगा, फर्स्ट कोणता आहे, दिस इज आयसोलेटेड डाईन. थर्ड कोणता आहे, आयसोलेटेड डाईन. सांगा याच्यामध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर काय येईल पहा. हां, इथे आपण लिहा स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डर काय सांगा, सेकंड इज मोर स्टेबल. सेकंडची स्टॅबिलिटी सर्वात जास्त आहे कारण तो कॉन्जुगेटेड आहे. हा पण आयसोलेटेड, हा पण आयसोलेटेड. 1 आणि 3 आयसोलेटेड आहेत. तर मग आता कशावरून द्यायचं, अल्फा एचवरून. सांगा अल्फा एच याच्यामध्ये किती आहेत. हां, इथे आहेत 2 अल्फा एच आणि इथं आहे 1 अल्फा एच. म्हणजे टोटल किती झाले सांगा, इथे 3 अल्फा एच. इथे सांगा हे 2 4 आणि हे 3 किती झाले 7 अल्फा एच. आपण पाठीमागं हे एक्झाम्पल पाहिलं होतं स्टॅबिलिटीमध्ये. सांगा मोर स्टेबल कोण असेल मग, फर्स्ट असेल का थर्ड असेल, थर्ड असेल. आणि त्यानंतर कोण असेल, 1 असेल. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. सेकंड इज मोर स्टेबल काय समजलं, कारण सेकंड कसं आहे, कॉन्जुगेटेड आहे, रेझोनन्स आहे त्यामध्ये, त्यामुळे सेकंडची स्टॅबिलिटी सर्वात जास्त. 2 3 1. आता याच्या जस्ट रिव्हर्स करा तुम्ही. याच्या जस्ट रिव्हर्स काय येणार, हीट ऑफ हायड्रोजनेशनची ऑर्डर येणार. सांगा हीट ऑफ हायड्रोजनेशन कोणाची जास्त असेल, 1ची जास्त असेल. 1 नंतर 3 आणि सर्वात कमी कोणाची असेल, 2चे. पहा हा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतो आहे, 1ची सर्वात जास्त. इथे तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेत. इथं आपण डिक्रीजिंग ऑर्डर लिहिले. सांगा 1ची हीट ऑफ हायड्रोजनेशन सर्वात जास्त आहे कुठे, बीमध्ये आणि डीमध्ये. बीमध्ये आणि डीमध्ये. ही डिक्रीजिंग ऑर्डर झाली. इन्क्रीजिंग ऑर्डर काय असेल मग, इन्क्रीजिंग ऑर्डर काय असेल समजतं ना सर्वांना. पहा मी इथं तुम्हाला हे डिक्रीजिंग ऑर्डर लिहिले. जर तुम्हाला तसं समजत नसेल तर मी इथे लिहितो इन्क्रीजिंग ऑर्डर. पहा इन्क्रीजिंग ऑर्डर 1, त्यानंतर येणार 3 आणि त्यानंतर येणार 2. समजलं, 1 3 2. सांगा ऑप्शन कोणता आहे, 1 3 2. बी ऑप्शन इज करेक्ट. नोट करा हे. हां, न्यू पॉईंट आहे हीट ऑफ कंबशन. अल्किनची स्टॅबिलिटी हीट ऑफ कंबशनवरती सुद्धा डिपेंड असते. जशी हीट ऑफ हायड्रोजनेशनवरती डिपेंड असते तसेच हीट ऑफ कंबशनवरती सुद्धा डिपेंड असते. आता हीट ऑफ कंबशन म्हणजे काय ते आपण फर्स्ट पाहूया. हां, हीट ऑफ कंबशन म्हणजे काय, जसं आपण पाहिलं हीट ऑफ हायड्रोजनेशन सेम त्या टाईप हीट ऑफ कंबशन. हां, कंबशन म्हणजे काय पहा, हीट ऑफ कंबशन म्हणजे दी अमाऊंट ऑफ हीट रिलीज म्हणजे बाहेर पडणे, तयार होणे. दी अमाऊंट ऑफ हीट रिलीज ऑर इव्हॉल्ड ड्युरिंग कंबशन ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्सचं जेव्हा कंबशन होतं त्यावेळेस जी हीट रिलीज होते, जी हीट बाहेर पडते त्या हीटला काय म्हणतात, हीट ऑफ कंबशन म्हणतात. मग तो सबस्टन्स कोणता पण असू दे, फक्त तो किती पाहिजे, 1 मोल पाहिजे. म्हणजे 1 मोल सबस्टन्सचं कंबशन होताना जी हीट बाहेर पडते त्या हीटला आपण काय म्हणतो, हीट ऑफ कंबशन म्हणतो. आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण पहा एनी सबस्टन्स, कोणताही सबस्टन्स घेतला तरी चालतो. आपण अल्किन टॉपिक करतोय, आपण अल्किनच घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, समजा आपण हा अल्किन घेतला कोणता, CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज सबस्टन्स. कोणता सबस्टन्स हा, अल्किन. प्लस कंबशन करायचं म्हणजे काय करायचं तर O2 सोबत रिएक्शन करायची. कंबशन म्हणजे काय, अल्किनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं, कंप्लीट कंबशन, इनकम्प्लीट कंबशन. पहा इथं आपण काय करतोय, कंप्लीट कंबशन करतोय. आणि हा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स आपण किती मोल घेतला आहे, 1 मोल घेतला आहे. इथं पुढे काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 मोल असतो. कंबशन करायचं म्हणजे काय करायचं, त्या सबस्टन्सची रिएक्शन करायची O2 सोबत. O2 म्हणजेच काय, ऑक्सिजन. आपल्याला माहीत आहे कंबशन रिएक्शनमध्ये नेहमी काय तयार होतात, कंबशन रिएक्शनमध्ये नेहमी हे 2 प्रोडक्ट तयार होतात. कोणते, CO2 आणि H2O. आता ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होते, हीट तयार होते. ह्या रिएक्शनमध्ये काय तयार होते, हीट तयार होते. अँड दिस हीट इज नोन ॲज हीट ऑफ कंबशन. आता आपण काय करूया की फक्त कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आपण बॅलन्स करूया. ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत म्हणजे 2 CO2 तयार होणार. ह्या साईडला हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत, त्याच्या हाफ H2 तयार होतात. इथे 4 हायड्रोजन आहेत, 4च्या हाफ करा किती होणार, 2. म्हणजे किती H2 तयार होणार, 2 H2 तयार होणार. आता पहा ह्या साईडला ऑक्सिजन किती झाले, 6 ऑक्सिजन झाले. इथे झाले 4 ऑक्सिजन,
इथे झाले 2 ऑक्सिजन, 4 + 2 6. मग इथं 6 O2 येण्यासाठी आपल्याला हे O2 किती लिहावे लागतील, 3 लिहावे लागतील, थ्राइस O2. अँड दिस इज कंबशन रिएक्शन, कंबशन ऑफ अल्किन, कंबशन ऑफ इथिन. आता 1 मोल इथिनचं कंबशन होताना, 1 मोल इथिनचं कंबशन होताना जी हीट बाहेर पडते त्या हीटला आपण काय म्हणतो, हीट ऑफ कंबशन म्हणतो. कोणतीही कंबशन रिएक्शन असू द्या, कोणतीही कंबशन रिएक्शन असू द्या, त्या कंबशन रिएक्शनमध्ये नेहमी हीट काय होते, बाहेर पडते. आणि जिथे हीट बाहेर पडते, जिथे हीट रिलीज होते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतोय. ऑल कंबशन रिएक्शन्स आर एक्झोथर्मिक रिएक्शन बिकॉज हीट इज इव्हॉल्ड. समजलं सर्वांना. इथे पण काय होतं, हीट रिलीज होते आणि त्यामुळे आपण ह्या हीटला काय म्हणतोय, हीट ऑफ कंबशन म्हणतोय. एकदम इझी आहे. 1 मोल सबस्टन्सचं कंबशन होताना जी हीट बाहेर पडते त्या हीटला हीट ऑफ कंबशन म्हणतात. एकदम इझी आहे. त्यानंतर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट काय पहा, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे हीट ऑफ कंबशन. नीट लक्षात घ्या. HOC हीट ऑफ कंबशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ज्या सबस्टन्समध्ये जास्त कार्बन ॲटम असतील त्याची हीट ऑफ कंबशन जास्त, कारण हीट ऑफ कंबशन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटमला. ॲज दी कार्बन ॲटम इन्क्रीजेस हीट ऑफ कंबशन अल्सो इन्क्रीजेस. आणि सेकंड आहे स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. स्टॅबिलिटी, आपण अल्किन पाहतो ना, त्यामुळे आपण काय लिहूया, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. हे आपल्याला रिलेशनलाच ठेवायचं आहे. जसं हीट ऑफ हायड्रोजनेशन होते सेम त्या टाईप काय आहे, हीट ऑफ कंबशन आहे. हीट ऑफ कंबशन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, तर हीट ऑफ कंबशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ कार्बन ॲटमला. ॲज दी कार्बन ॲटम इन्क्रीजेस हीट ऑफ कंबशन अल्सो इन्क्रीजेस. ॲज दी स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इन्क्रीजेस हीट ऑफ कंबशन डिक्रीजेस. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्टॅबिलिटी जर डिक्रीज झाली तर हीट ऑफ कंबशन इन्क्रीज होणार. एकदम इझी आहे. त्यानंतर प्रायोरिटी कशाला देणार तुम्ही, स्टॅबिलिटी देणार का नंबर ऑफ कार्बन ॲटमला देणार, सांगा. प्रायोरिटी द्यायची नंबर ऑफ कार्बन ॲटमला, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, देन स्टॅबिलिटी. समजलं सर्वांना, आहे नोट करा. हीट ऑफ कंबशनवरती काही क्वेश्चन्स. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, विच ऑफ दी फॉलोविंग हॅज लोएस्ट हीट ऑफ कंबशन. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडची हीट ऑफ कंबशन ही कशी आहे, लोएस्ट आहे. सर्वात कमी हीट ऑफ कंबशन कोणाचे आहे ते विचारले. हीट ऑफ कंबशन डिपेंड कशावरती आहे, हीट ऑफ कंबशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. फर्स्ट प्रेफरन्स आपण कशाला देतो आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटमला. प्रायोरिटी आपण लिहिली होती ना, प्रायोरिटी कोणाची फर्स्ट आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटमचे. फर्स्ट काय करायचं, मग कार्बन ॲटम काउंट करायचे. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत सांगा, याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत, 4 कार्बन ॲटम आहेत. याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत, 4 कार्बन ॲटम आहेत. याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. म्हणजे चारही कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम कसे आहेत, सेम आहेत. तर मग काय करायचं, नंबर ऑफ कार्बन ॲटमवरून तर आपल्याला हीट ऑफ कंबशन काढता येणार नाही, कारण चारहीमध्ये सेम कार्बन ॲटम आहेत. तर आपण काय करूया, आता स्टॅबिलिटीकडे जाऊया. आपल्याला माहीत आहे, आपल्याला काय माहीत आहे, हीट ऑफ कंबशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. माहिती ना रिलेशन आहे, आत्ताच आपण पाहिलं होतं. हीट ऑफ कंबशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. हीट ऑफ कंबशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. तुम्हाला काय विचारलं आहे, लोएस्ट हीट ऑफ कंबशन विचारलं आहे. म्हणजे हीट ऑफ कंबशन तुम्हाला कसे विचारले, कमी विचारले ना, लोएस्ट म्हणजे कमी विचारले. याचा अर्थ त्याची स्टॅबिलिटी कशी असणार सांगा, जास्त असणार ना, स्टॅबिलिटी जास्त. याचा अर्थ तुम्हाला याच्यामधला मोर स्टेबल अल्किन सर्च करता आलं पाहिजे, कारण जो मोर स्टेबल अल्किन आहे त्याची हीट ऑफ कंबशन लोएस्ट आहे. मग मला सांगा मोर स्टेबल अल्किन कोणत्या याच्यामध्ये, दिस इज 6. याच्यामध्ये टोटल स्टॅबिलिटी करता येतं ना, स्टॅबिलिटी नंबर ऑफ अल्फा एच. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत, तर याच्यामध्ये 6 अल्फा एच आहेत. याच्यामध्ये आहेत 2 अल्फा एच. याच्यामध्ये आहेत 6 अल्फा एच. याच्यामध्ये 6 अल्फा एच. आता स्टेबल अल्किन कोणता सांगा, एक तर कोण असेल, ए, सी किंवा डी. कारण याच्यामध्ये जास्त अल्फा एच, ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच त्याची स्टॅबिलिटी जास्त. आपल्याला लोएस्ट हीट ऑफ कंबशन याचा अर्थ
असा अल्किन पाहिजे की तो मोर स्टेबल आहे, कारण जो मोर स्टेबल अल्किन आहे त्याची हीट ऑफ कम्बशन लोएस्ट आहे. मला सांगा हा जो अल्किन आहे तो अल्किन सांगा कसा आहे, मोस्ट स्टेबल आहे, कारण डब्ल्यू बॉन्डेड कार्बन टेबलला काय अटॅच आहेत, 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत अँड देअरफॉर सी ऑप्शन इज करेक्ट. ह्या अल्किनची हीट ऑफ कम्बशन कशी आहे, लोएस्ट आहे, कारण त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. हे रिलेशन लक्षात ठेवा, हीट ऑफ कम्बशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. पुढे नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 2. द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हीट ऑफ कम्बशन इज. हीट ऑफ कम्बशनचे तुम्हाला काय विचारले, डिक्रीजिंग ऑर्डर विचारले आणि तुम्हाला खाली हे 4 अल्किन दिलेत ABCD. फर्स्ट काय करायचं, नंबर ऑफ कार्बन ॲटम काउंट करायचे, कारण हीट ऑफ कम्बशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे नंबर ऑफ कार्बन ॲटमला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्टॅबिलिटी ऑफ अल्केनला. फर्स्ट प्रायोरिटी कशाला आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटमला. याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत, तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स, याच्यामध्ये आहेत 5 कार्बन ॲटम्स, याच्यामध्ये आहेत 4 कार्बन ॲटम्स, याच्यामध्ये आहेत 5 कार्बन ॲटम्स. मग मला सांगा हीट ऑफ कम्बशन HOC हीट ऑफ कम्बशन जास्त कोणाची असेल, Aची किंवा Bची किंवा Dची. C तर शेवटला गेला, कारण Cमध्ये कार्बन ॲटम कशा आहेत, कमी आहेत. कार्बन ॲटम कमी असतील तर हीट ऑफ कम्बशन कमी. मग तो कॉन्जुगेटेड असो किंवा कोणताही कंपाऊंड असो, कार्बन ॲटम कमी असले की हीट ऑफ कम्बशन कमी. याचा अर्थ Cचे तर सर्वात कमीच आहे, C लास्टला गेला. आता सांगा Aमध्ये Bमध्ये आणि Dमध्ये, Aमध्ये Bमध्ये आणि Dमध्ये स्टॅबिलिटी सर्च करा. स्टॅबिलिटी ज्याची जास्त त्याची हीट ऑफ कम्बशन कमी, किंवा ज्याची स्टॅबिलिटी कमी त्याची हीट ऑफ कम्बशन जास्त. स्टॅबिलिटी काढूया आपण, स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी सांगा बरं ह्या तिन्हीमध्ये स्टॅबिलिटी, Aमध्ये Bमध्ये आणि Dमध्ये, कारण तिन्हीमध्ये कार्बन ॲटम सेम आहेत. सांगा याच्यामध्ये अल्फा H किती आहेत, हे 2 आणि हे 3 किती झाले 5 अल्फा H. याच्यामध्ये हे 3 आणि हे 2 किती झाले 5 अल्फा H. याच्यामध्ये अल्फा H किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन ॲटम 2च आहेत, 2 अल्फा H. म्हणजे याची स्टॅबिलिटी सर्वात कशी असणार, कमी असणार ना. याची स्टॅबिलिटी सर्वात कमी आली कारण त्याच्यामध्ये अल्फा H कमी आहेत. आता सांगा Aमध्ये आणि Bमध्ये A कोणता आहे, A इज सिस. लक्षात येतं ना, हा जो फॉर्म आहे तो फॉर्म कोणता आहे, सिस फॉर्म आहे, दिस इज सिस. हा जो फॉर्म आहे हा कोणता फॉर्म आहे, दिस इज ट्रान्स. मग सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार, Aमध्ये Bमध्ये आणि Dमध्ये B इज मोर स्टेबल, कारण हा ट्रान्स आहे. अल्फा H ह्या दोन्हीमध्ये जास्त आहेत, अल्फा H इथे कमी आहेत, म्हणजे याची स्टॅबिलिटी कमी असणार. मग ह्या दोन्हीमध्ये सांगा, ह्या दोन्हीमध्ये स्टॅबिलिटी जास्त कोणाची असणार, सिसची का ट्रान्सची, ट्रान्सची जास्त असणार. त्यामुळे स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार B is more stable than A. B is more stable than A and A is more stable than D. तर ही झाली तुमची स्टॅबिलिटी ऑर्डर. मग आता मला सांगा हीट ऑफ कम्बशनची ऑर्डर काय असेल, जस्ट याच्या रिव्हर्स करा. हीट ऑफ कम्बशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. म्हणजे याची स्टॅबिलिटी सर्वात कमी, याची स्टॅबिलिटी सर्वात कमी, याचा अर्थ त्याची हीट ऑफ कम्बशन जास्त, म्हणजे Dची हीट ऑफ कम्बशन जास्त कोणापेक्षा, Aपेक्षा, आणि Aची कोणापेक्षा जास्त आहे, Bपेक्षा. दिस इज हीट ऑफ कम्बशन ऑर्डर DABC. मग सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, DABC म्हणजे सेकंड ऑप्शन इज करेक्ट. समजा सर्वांना नोट करा. आज आपण स्टॅबिलिटी ऑफ अल्केनमध्ये 2 पॉईंट पाहिलेत. फर्स्ट पॉईंट इज हीट ऑफ हायड्रोजिनेशन अँड सेकंड पॉईंट इज हीट ऑफ कम्बशन. तर तुम्हाला याच्यावरती होमवर्क पण दिलेला आहे. याच्यामध्ये जो सेकंड क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चन जानेवारी 2020मध्ये जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला होता. हीट ऑफ कम्बशनवरती हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिलं तरीही चालेल. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. आपण नेक्स्ट लेक्चरला न्यू पॉईंट पाहूया. थँक्यू.